देवादिदेव महादेव, तुमच्या विवाहाची चर्चा आता संपूर्ण देवलोकात सुरू आहे. प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता आहे. संहाराचं तत्व आज संसाराच्या बंधनात कसं दिसेल हे पाहण्याची उत्सुकता आहे. कारण जे काळाच्याही पलीकडे उभं असतं ते प्रेमाच्या बंधनात कसं गुंफलं जातं हे पाहण्याचं भाग्य रोज कुणाला लाभत नाही. हा विवाह केवळ आनंदासाठी नाहीये ब्रह्मदेव, सृष्टीच्या संतुलनासाठी आहे. काही बंध हे वैयक्तिक नसतात, तर ते काळाच्या प्रवाहाला दिशा देण्यासाठी निर्माण होत असतात. दोन जीवांच्या मिलनापेक्षा जेव्हा दोन तत्व एकत्र येतात तेव्हा त्यातून नातं निर्माण होत नाही, तर नव्या युगाची सुरुवात होत असते. अगदी योग्य म्हणालात महादेव. म्हणूनच सर्व विधी योग्य रीतीने पार पाडावा याची काळजी घ्यायला आलोय. म्हणूनच या सोहळ्यामध्ये वराच्या बाजूने असण्याचा मान मी स्वतःहून घेतला आहे. परंतु आम्ही महादेवांच्या बाजूने कदापि उभे राहणार नाही. विष्णुदेवा, लक्ष्मी देवी, प्रणाम. विष्णुदेवा, अहो आपण आलात म्हणून अगदी अत्यानंदच झालाय. पण आपण असे का म्हणालात की आपण वराच्या पक्षाकडून नाही आहात? माझं काही चुकलं का? नाही नंदी महाराज, आपलं काहीही चुकलं नाही. आम्ही इथे महादेवांना हळद लावण्यासाठीच आलो आहोत, परंतु आम्ही त्यांच्या बाजूने नाही. विष्णुदेवा, अहो माझी का अशी थट्टा करताय? हे बघा, मला ठाऊक आहे की आपल्या बोलण्यामागे एखादी नीती किंवा एखादं गूढशास्त्र असेल. पण अहो तुमचं बोलणं एरवी देवादी देवकांना सुद्धा नाही कळत, तर माझ्यासारख्या पामराला ते कसं कळणार आहे? नंदी महाराज, आम्ही महादेवांच्या बाजूने नाही याचा सरळ अर्थ असा आहे, आम्ही वधू पक्षाकडून आलो आहोत. आणि विवाहात एक गोष्ट तर निश्चित असते, वर कोणीही असेल परंतु वधू पक्षाची बाजू थोडी जडच असते. आणि तेच साध्य करायला आलो आहोत. आम्हाला कल्पना आहे विष्णुदेव, तुम्ही पार्वती देवींचे बंधू, त्यांचे बंधू म्हणून या रूपात सुद्धा त्यांच्या सोबतच राहणार ना? आम्ही तर तिची सखी आहोत, त्यामुळे आम्ही नेहमी तिच्याच बाजूने उभे असणार. असं आहे तर म्हणजे तुम्ही इथे केवळ हळद लावायला नाही आलेले आहात, वधू पक्षाची बाजू सांभाळण्याची तयारी करून आलेले आहात हे स्पष्ट दिसतंय. मग महादेवांनी आजपासून सावध राहायला हवं, कारण विवाहापूर्वीच देवतांमध्ये पक्ष निर्माण झाले. अर्थात तुम्ही आता इथे नाही ब्रह्मदेव,
युद्ध करण्यासाठी नाही. आम्ही नवरदेवांची उष्टी हळद घेण्यासाठी आलो आहोत. त्याशिवाय तुळजादेवींची हळद कशी सुरू होणार, तीच घ्यायला आलो आहोत. महादेव, आता घाई करा, कारण आमची तुळजा महालामध्ये हळदीच्या विधीसाठी छानशी तयार होऊन आमची वाट बघत असेल. अखेर माझा प्रवास पूर्ण झाला. देवी, तुमचे आभार मी कसे मानू मला कळतच नाहीये. तुमच्यामुळे मला जीवनाचं खरं सार उमगले, जीवनातले अतिशय महत्वाचे धडे कळले आणि सगळ्यात महत्वाचं, मी पुन्हा एकदा स्वतःला शोधले. मला माझ्या स्वत्वाची जाणीव झाली. त्याबद्दल खरंच तुमचे आभार देवी. जे नियतीच्या मनात होतं तेच घडलंय पद्महंसा. उद्या नियती तुझ्या खांद्यावर ज्या काही जबाबदाऱ्या सोपवेल ते पेलवण्यासाठी तुला तुझं स्वत्व दृढ ठेवावं लागेल. कारण वादळाशी सामना करणारा वृक्ष फक्त मुळांनी नाही टिकत, तर त्याच्या आतल्या सामर्थ्याने टिकतो. आणि येणारा काळ तुझ्या शक्तीची नाही, तर मनाची परीक्षा घेणार आहे. हे काय आहे देवी? ज्या वेळेस तुझ्या समोर असं संकट उभं राहील की तुला कुठलाच मार्ग दिसणार नाही, त्यावेळेस हे उघडून बघ. हे तुला नक्कीच मार्ग दाखवेल. कारण काही उत्तरं बाहेर शोधून सापडत नाहीत पद्मा. ती वेळ आल्यावर विश्वासातून स्वतःहून समोर येतात. धन्यवाद देवी. येते मी. आज्ञा असावी. लवकरच आपली पुन्हा भेट होईल पद्महंसा. लवकरच. कारण काही भेटी या निरोपाने संपत नाही. नियती त्या पुन्हा लिहून ठेवते. तुळजा, आम्हाला असं वाटतंय की आम्ही अगदी योग्य वेळी इथे आलो आहोत. कारण आज चंद्राला सुद्धा स्वतःचं रूप आरशात पाहून लाज वाटेल इतकं तेज तुझ्या मुखावर आहे. खरं आहे देवी, आज तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहात. असं वाटतं आहे जणू सौंदर्याने स्वतः तुमचे रूप धारण केले आहे. चल तुळजा, सगळं लाजणं काय आरशासमोरच वाया घालवायचंय का? आता थोडं लाजणं हळदीसाठी सुद्धा राखून ठेव. आणि आम्ही नवरदेवाची उष्टी हळद घेऊन आलो आहोत. चल आता लवकर तयार होऊन ये, नाहीतर संपूर्ण देवलोकात हळदीपेक्षा तुमच्या लाजेची चर्चा जास्त होईल. लक्ष्मी, तू उगाच वाढवून सांगतेस. विष्णू देवांसमोर तरी असं करू नकोस, नाहीतर ते पराचा कावळा करतील. अर्थात
पराचा कावळा तर आम्ही करणारच. अहो, इतके लास्य चेहऱ्यावर असेल तर हळदीची काय गरज? तुमच्या चेहऱ्यावरची लालीच पुरेशी आहे देवलोकात चर्चा व्हायला. पाहिलंच लक्ष्मी, तूच सांभाळ आता तुझ्या भावाला. मी आलेच. हं. प्रिय भगिनी, हा केवळ एक विवाह नाही, काळाच्या प्रवाहाला नवी दिशा देणारा एक मंगल संयोग आहे. हा पुढे येणाऱ्या संघर्षाची चाहूलही ह्यात दडलेली आहे. कारण काही योग हे केवळ दोन जीवांचे मिलन नसतात, ते युगांच्या नियतीला आकार देण्यासाठी घडत असतात. संघर्ष तर कधीच संपलेला नाही आणि इथून पुढे जे काही आमच्या मार्गात उभे राहील त्याला सामोरे जायला आम्ही सिद्ध आहोत. परिस्थिती बदलेल, संकट येतील, परंतु आमचं कर्तव्य कधीही बदलणार नाही. कारण आमच्या लेकरांचं रक्षण हाच आमचा धर्म आहे. सत्य हे आहे शुंभा, त्या तुळजेच्या दिव्य तेजासमोर तू लाचार झालीयस. तू सुद्धा तुझं अस्तित्व त्या तुळजेच्या स्वाधीन केलंय. नाही, या सगळ्या मागे जो कोणी आहे त्याला आम्ही शोधून काढू. त्याआधी आज तुळजाची हळद आहे आणि आज कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या मागे जो कोणी आहे त्याला आम्ही असुर नरेशांच्या दाराशी उभं नाही केलं तर नावाची शुंभा नाही. कारण जिथे आमचं पाऊल तिथे अशुभाची चाहूल. पण काय ग, हे सगळं कशी करणार आहेस तू शुंभा? आतापर्यंत सगळं काही केलंस तू. डाव रचलेस, रूप बदललीस, जाळं देखील विणलंस. पण विजय, त्याचं काय? विजय झाला नाही ना? तो अगदी वाळूसारखा तुझ्या हातातून निष्ठप गेला. आणि आता तर काय असुर नरेश सुद्धा तुझ्या पाठीशी नाहीये. आम्हाला असुर नरेशांची गरज नाही. आम्ही स्वतः सक्षम आहोत या सगळ्यासाठी. साम्राज्ञी आहोत आम्ही असुर साम्राज्याची. शुंभ निशुंभची बहीण शुंभा आहोत आम्ही. पण आता तुझ्याकडे असुर नरेशांची मायावी विद्या सुद्धा नाहीये. आणि तुझे चमत्कार या महालामध्ये निष्प्रभ झाली आहेत. मग अशा वेळी काय करणार आहेस तू? नाही, ही अखेरची संधी आहे आणि आम्ही स्वतः यामधून मार्ग काढू आणि स्वतःला सिद्ध करू. कारण जखमी झालेली वाघीण मागे हटत नाही, तर अजून भयंकर होऊन मागे परतते. आणि यावेळी विजय आमचाच असेल. आमचा, केवळ आमचाच. शुंभाराणी, कुठे आहेसा तुम्ही? आले. अरे देवा, बापरे, आमचं लक्षच नव्हतं. हा, क्षमा करा हा बाळा. अगं काय काय शुंभाताई, तुझं कुठं लक्ष आहे? अगं ते ताई केव्हापासून माझी वाट बघतीये आणि सकाळपासून एक बी घास खाल्ला नाही तिने. त्याचं काय आहे? माझ्या छातची फळं खायला आवडतात ना. हो बाई, आम्हाला ठाऊक आहे तू तुझ्या ताईची खूप लाडकी आहेस. जा, तिला फळं नेऊन दे. वय चल.
तुळजा, खूप लाडकी आहे ना तुझी बहीण तुला? हीच आहे आमच्या प्रश्नाचं उत्तर. तुळजा, तुझ्या हृदयातील सर्वात नाजूक धागा आता आमच्या हाती लागलाय. जिथं प्रेम सर्वाधिक असतं तिथं सर्वात खोल घाव करता येऊ शकतो. ओवी, ओवी कुठेस तू? ओवी, हे पहा, ही लपून बसायची वेळ नाहीये. खेळू नकोस, बाहेर ये बरं. तू ओवीला शोधत आलीयस ना? ओवी माझ्यासोबत महालात सुरक्षित आहे आणि तिच्यासोबत तुझ्यासाठीही एक गोष्ट पाठवत आहे. माझ्यासाठी? हळद? आज माझी हळद आहे पद्महंसा, आणि तुझ्या हातून हळद लागल्याशिवाय हा मंगळ सोहळा पूर्ण कसा होईल? काही नाती रक्ताची नसतात, पण मनाच्या इतकी जवळची असतात की त्यांच्याशिवाय आनंदही अपूर्ण वाटतो. तुझी परीक्षा आता संपलीये पद्मा. हे आवर्तन आता पूर्ण झालंय. हा मार्ग मीच तुझ्यासाठी आखला होता पद्मा, आणि तो तू यशस्वीपणे पार केलास. प्रत्येक वळण, प्रत्येक परीक्षा आणि प्रत्येक भेट तुला तुझ्याच नव्या रूपापर्यंत घेऊन जाण्यासाठी होती. आता पुन्हा आपल्या भेटीची वेळ आली आहे. पद्माला या महालातून बहिष्कृत करण्याचा आदेश आम्ही देत आहोत. परंतु देवी, मी महालात कुठल्या तोंडाने येऊ? लोकांच्या मनात अजून सुद्धा माझ्याबद्दल संशय आहे. माझ्या मनात, गंगाईच्या मनात, ओवी आणि अंबाच्या मनात तुझ्याबद्दल कुठलाही संकोच नाही. आणि आज जे घडणार आहे त्यानंतर इतरांच्या मनात उरलेल्या संशयाच्या सावल्याही दूर होतील. कारण सत्याला उशीर होतो, पण त्याच्या प्रकाशाला अडवणं कुणालाच शक्य नसतं. आज असं काय होणार आहे देवी? ह्या आवर्तनाचा अंत आता एका महानाट्याने होणार आहे, आणि त्या महानाट्यात तुला तुझी भूमिका पार पाडायची आहे. काय आहे माझी भूमिका? तुला योग्य वेळी स्वतःच ते उमगेल. आता त्यासाठी तू तयार आहेस. अखेर देवींनी मला पुन्हा महालात बोलवलंच तर. रेणुका देवींनी सांगितलेलं सगळं अगदी तसंच झालं. नियतीने हा काय विलक्षण खेळ गुंफला. जे प्रश्न घेऊन मी प्रवासाला निघाले होते त्या साऱ्यांची उत्तरं मला मिळाली. पण आता मात्र मला लवकरात लवकर देवींची भेट घ्यायची. कारण काही माणसं आणि काही नाती अशी असतात ज्यांना पुन्हा भेटायची ओढ मनाला शांत बसू देत नाही. अंबा, 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 कुठे आहेस तू? नमस्कार. नमस्कार. लग्नाची तयारी काय म्हणत्या? लई झाक झाल्या बघा समजी व्यवस्था. लई आभार तुमचे. हा, मी जरा येऊ का? अहो असं कसं? तुम्ही तुळजाईच्या आई आहात. तुम्हाला हळद कुंकू मानपान केल्याशिवाय जाऊ द्यायची वय मी? बरं, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. हा, मानपान करू आपण,
पण मला जरा लग्नविधीचं काम होतं. तुळजाच्या सखीला शोधत होते, तिला भेटून आलेच. हा आलेच मी. जिथे आमचं पाऊल तिथे अशुभाची चाल.